आणि इथे अगदी मस्त अशी ही रव्याची खीर बनवून खाण्यासाठी तयार आहे। खूपच पटकन ही खीर आपण बनवलेली आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनल मध्ये। आज ना बाईटशीट प्रणू मध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी रव्याची खीर बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने ही खीर बनते आणि इतकी अप्रतिम लागते म्हणून सांगू तुम्हाला। आता ना तुमच्या प्रत्येकाचे महालक्ष्मीचे गुरुवार असतील, ह्या गुरुवारच्या दिवशी ना काही ना काहीतरी नैवेद्यासाठी बनवायला लागतं। तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नैवेद्यासाठी रोज रोज काय बनवायचं, तर तुम्ही ही खीर ना अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता। अगदी अप्रतिम लागते आणि खूप पटकन बनते। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता ही रव्याची खीर बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिल्यांदा एक वाटीभर इतका बारीक रवा घेतलेला आहे। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घेतली, त्याच्यामध्ये ना आपण तूप टाकूयात। मस्त असं एक मोठा चमचाभर इतका आपण तूप यामध्ये टाकलेला आहे। तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे। आणि ना फक्त मिनिट भरासाठी आपल्याला हा रवा तुपावरती परतून घ्यायचा आहे। खूप जास्त हा रवा आपल्याला तुपावरती परतत बसायचं नाहीये। इथे आपण ना फक्त पाव ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना आपण आता दूध टाकणार आहोत आणि पूर्ण 1 ग्लास बनवणार आहोत। म्हणजे जितकं आपण पाणी घेतलंय ना त्याच्या 3 पट आपण दूध घेतलेलं आहे। आता ना हे दूध आणि पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आणि आता हा जो रवा आहे ना तो आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। इथे ना बारीक गॅसवरती आपण रवा आता दुधामध्ये छान असं शिजवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये ना अशा पद्धतीने हलवत राहायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। मस्त असा रवा आता आपण दुधामध्ये शिजवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू ना रवा दूध शोषून घ्यायला लागलाय। मस्त अशी खीर आपली घट्ट होत चालली। आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। इथे ना मस्त अशी एक उकळी सुद्धा आलेली आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे साखर टाकूयात। आपण इथे 1 चमचाभर इतकी साखर टाकलेली आहे। हे ना असं सतत मिक्स करत राहायचं, जेणेकरून ना रव्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत। इथे ना साखर मस्त अशी विरघळली की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता। आपण इथे काजू आणि बदाम थोडेसे क्रश करून टाकलेले आहेत। त्यानंतर ना पाव चमचा इतकी वेलची पावडर आपण यामध्ये टाकलेली आहे। हे सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे आता ना आपल्याला हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे आपली खीर तयार झालेली आहे। वरून थोडंसं असं दूध टाकायचं, म्हणजे खीर ना नंतर जास्त घट्ट होत नाही। इथे तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद केल्यानंतर आपण थोडंसं दूध यामध्ये ऍड केलंय आणि इथे अगदी मस्त अशी ही रव्याची खीर बनवून खाण्यासाठी तयार आहे। खूपच पटकन ही खीर आपण बनवलेली आहे। लगेचच हिला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशी ही रव्याची खीर बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही बनवणे आणि लिटरली ना खूप पटकन अशी ही बनलेली आहे। तुम्ही घरी जर ही खीर बनवायला गेलात ना तर फक्त 5 मिनिटाचा टाइम लावून तुम्ही ही खीर बनवू शकता। एवढी झटपट ही खीर बनते आणि दिसायला अप्रतिम दिसते, खायला सुद्धा तितकीच कमाल झालेली असणार आहे, कारण की दिसतानाच ती छान दिसते। आपण लगेच टेस्ट करून बघूयात। भरपूर गरम आहे। खूप सुंदर झाली आहे। तो रवा पूर्ण आपण दुधामध्ये शिजवलाय ना त्याच्यामुळे इतका मस्त दाटसरपणा आलाय आणि अगदी मलाई सारखी लागते ना, खूपच सुंदर लागते। इतकी चविष्ट खीर आहे ना ही, तुम्ही ना खरंच एकदा नक्की ही खीर बनवून बघा। मस्त अशी गरमागरमच ही खीर खा। गरमागरम खीर खाण्यातच मजा आहे, नाही का? तुम्हाला जर प्रश्न पडला असेल ना आता की गुरुवारच्या उपवासासाठी वगैरे काय बनवायचं, नैवेद्यासाठी काय बनवायचं, तर त्यावेळी नैवेद्याच्या टायमिंगला तुम्ही ही खीर बनवू शकता। एकदम इन्स्टंट बनते, फक्त 5 मिनिटात बनते असं तुम्ही म्हणू शकता आणि एकदम कमाल लागते। आणि
पुरी खूपच छान लागेल, खीरपुरी. हो, खीरपुरी. कुणाला जर खीरपुरी खायची असेल ना तर ही खीर आणि ह्याच्यासोबत ना तुम्ही पुरी खाऊ शकता. एकदम कमाल कॉम्बिनेशन आहे. नुसतीच खायला पण छान लागते आणि नैवेद्यासाठी तुम्ही खीरपुरी सुद्धा बनवू शकता. खूप छान बनेल आणि खूप छान लागेल. आवर्जून ट्राय करावी अशी रेसिपी आहे. तुम्ही ना नक्की ही रेसिपी ट्राय करा आता ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि कसा वाटला व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.